आता एवढं शेंगदाणे कुठल्या बारडीत बसायचं? जास्त शेंगदाणे दिलेत ना आम्हाला. कुठं आहे बारडी? जरा जरा धुणार म्हणत्या. पांढरं खड शेंगदाणा आहे ते. निघतंय का पांढरं? माझं पण हात पांढरं झालेले. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 22 जून 2026. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आम्हाला शेंगदाणं दिल्यात, ठीक आहे. काल तुम्हाला दाखवलेलं कालच्या ब्लॉगमध्ये. आता आईनं काय केलं माहीत आहे का, थोडंसं बुट्टीत शेंगदाणं भिजवले आणि वाळत टाकले. तुम्हाला दाखवतो. हो बाई, शेंगदाणं आहे का, आईनं भिजवून थोडंसं वाळत टाकले. पण का वाळत टाकले अजून मला कळलं नाही. थांबा, विचारतो आईला. आई, ते शेंगदाणा वाळत का टाकलेत भिजवून? म्हणजे काय करणार आहे भिजवून? हा, भिजवून वय ती म्हणत्या गटारीत टाकणार आहे भिजवून. मी विचारते नीट तर उलटच उत्तर द्यायला लागले आहे का. गटारीत टाकणार आहे काय बोलत्यात तू पण. ते टेबल ती की धुतल्यास ना व आज? कुठं हे सगळंच भिजत घालणार आहेस काय? मग घे की तू. आता तू गटारीत टाकणार आहेस ना, मग कशाला भिजवायला लागल्या? काय करायचं आहे? टेबल होय, टेबल धुतला यो. लय जड टेबल आहे यो. आम्ही गणपतीला हा टेबल वापरतो ना, गणपती ठेवाय. कुठे ठेवू? उन्हातच ठेव म्हणते टेबल. वाळला पाहिजे ना टेबल. टेबल धुवून काय करणार आहे? शेंगदाणा वाळवणार आहे टेबलावर, म्हणून ह्यो टेबल धुतलाय शेंगदाणा वाळत टाकण्यासाठी. देऊ का शेंगदाणा? आता एवढं शेंगदाणा कुठल्या बारडीत बसायचं? जास्त शेंगदाणा दिलेत ना आम्हाला. कुठं आहे बारडी? यात टाकू काय? पाणी आहे चांगले, दे इकडे. धू चांगली बुट्टी. तू जरा जरा धुणार होई, मग जरा जरा धुणार म्हणत्या. पांढरं खड शेंगदाणा आहे ते. बस का? बस झालं एवढं एवढं. इथं बघ, खसा कसा धू म्हणजे व्यवस्थित निघत्या. निघतंय का पांढरं? माझं पण हात पांढरं झालेले. आता ओत बरं पाणी खाली. पण ते किडकं तुला काढायला लागणार का त्यातले? ते लई किडका आहे ना त्यात, त्यामुळं हिवायला लागली शेंगदाणा. भिजलं बघ कसं दिसते शेंगदाणा. आहे मऊ मऊ सांडलं खाली. मऊ मऊ लागायला लागली शेंगदाणा. अजून एवढं शेंगदाणा आहे. पण आता तुला ती चाळायला लागणार का सगळं? चाळल्याशिवाय हे होणार नाही. बघ बरं कसं. तू कशाला खायला लागल्यास? किड काय ते उगाच खायला लागल्या काय? बघा की त्याच्यावर हात फिरवू का? हात त्याच्यावर होय, हात फिरवू काय? फिरवतो. हे काय आत्ता वाळत टाकले शेंगदाणं आईनं. ह्याचा नेमका काय उपयोग करणार आहे वाळत टाकून? अजून मला काही सांगूनच आई नीट. आणि त्या गटारात टाकणार आहे. इकडं पण टाकलंय. हे मगाशी टाकलेलं सुकलं आहे का जरा. मित्रांनो, मला प्यायचं आहे आता ताक. मगाशी दुकानातनं जाऊन 21 रुपयेवालं ताक आणलं आहे ना मी, ठीक आहे, फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आणि मी ताक दररोज सकाळचं ताक पितो. 20 रुपयेवाले काय ते 21 रुपयेवालं दररोज सकाळी. कारण की मी का ताक पितो आहे तुम्हाला नाही सांगू शकणार, कारण की ते लय वेगळं आहे. उगाच कशाला, नाहीतर सांगतोच आपलं. तुम्ही म्हणणार नुसतं ताक पिणार आहे म्हणते, आणि नेमकं का पिणार आहे ते पण सांगा म्हणणार तुम्ही, आहे का नाही. मग आता तुम्हाला सांगूनच टाकतो आत्ता मी का पितो आहे माहिती आहे का. कारण की मला थोडासा मूळव्याधीचा त्रास व्हायला लागला आहे, त्यामुळे मी दररोज ताक पिते. कारण की ताक पिलं की जरा आराम भेटतो ना, त्रास होत नाही लय. आणि मला कोणी सांगितलं माहिती आहे का ताक प्यायला, म्हणजे
आईनं सांगितलं मला ताक प्यायला. आई म्हणली दररोज ताक पीत जा म्हणजे तुला आराम भेटेल. त्यामुळे मी दररोज ताक पितो या. आता तांब्यात ओतून घेतो, थोडंसं मीठ टाकतो आणि ताक पितो गटा गटा, आहे का नाही मित्रांनो. आत्ता आलो आहे कामावरनं आणि आई बसल्या बाहेर. काय करत बसल्या? वाऱ्याला बसल्यास वे. हे काय कुरकुऱ्याचं पुढं आणल्यास वे? कसलं आणले? खातो दिसवे आत्ता. एक ताक आणलं त्यांना एक ग्लास, मला एक ग्लास पिलो. काय आणले? 20 रुपयाचं ताक आणलं त्यांना एक ग्लास, मला एक ग्लास. मला एक ठेवायचं नाही वे. नाही बाबा, एकच ग्लास. मला वाटलं तुला 10 वाजत. 10 कुठलं, जरा वेळ झाला. दररोज 2 दिवस वेळच व्हायला लागला, 8 वाजायला लागले. ठीक आहे, आता काय करायचं. ताक आहे का शिल्लक? नाही दिलं की त्यांना ग्लास भरून प्यायला. तुझी कंबर दुखते ना? लचाकडे येते कुठं तिथं वे? अशी भराभरात चालताना लचाकली असेल, नाही तर पडल्याच चिर कुठे तरी. नाही मग काय नाही, कचऱ्याची बारडी गोळा करताना म्हणजे एकदम अशी उचललेली बारडी उचलल्याची. मग ते विक्स आणलेस काय? आहे का घरात? होय. आणू का? आता कुठे लावत बसतो, जाणार आहे भांडे बघ. आता आणू का आत्ता का नंतर लाव? हा, बाहेर वारं तेच म्हणते बाहेर गार वारायला. वाऱ्यापेक्षा बाहेरचं वारं चांगलं असतं, पंख्याचं वारं नाही ते. होय, आणू का विक्स लावाय? आईची कंबर दुखायला लागल्या, त्यासाठी विक्स हुडकायला लागले, पण काय नाही वाटतं. हित आहे का बघतो. ते विक्सचे डबे असते नाही ते गार वाटेल ना. यात पण काय दिसेना. वर बी आहे का? शिल्लक नाही वाटतं, सांगतो. शिल्लक नाही, संपल्या. नवीन आणू का? मग आल्यावर जातो आणायला. आता शिल्लकच नाही. आमटीचं बंद करू काय? अगं तास झालं बघतोय मी. नाही बळण म्हणलं. अगं 10 मिनिटं झाली की आता शिजून. आज पण बावचीच केलीस वय? बावचीचं घालून गेलं आहे का? बावची म्हणजे गवारी. आमच्याकडं बावची म्हणतात. हा हा हो, गरम ताटाला हात लावलो, भाजले. मला माहितीच नाही. गरम ताट खाली ठेवले, आपलं झाकायला उचलायला लावलं. ह्याच्यावर लय वाईट वाजलं. कुरकुऱ्याचा पुडा नको, देतो आयला खायला. आता डायरेक्ट मी जेवणार आहे ना. नको मला कुरकुऱ्याचा पुडा, खा तू. आता जेवणार आहे मी आता डायरेक्ट. कशात आहे नेमकं? बटाट्यात आहे का? हे नको, राहू दे. ए कंबर दुखली दुखत असेल लय. बघू जरा कसं लागतंय. लय लय नको, एकच दे. तिकडं मी जास्त खात नाही. चांगलं लागते की. हे बल जरा डाऊन यायला लागलाय. बल म्हणलं वरचा उजेड एवढा पडणं झाला आहे ना. इथल्या इथंच पडतोय, पुढं काय पडणं असले. कसं पडला तसं गावात पडलं का? सगळं पडलाय की एवढा. कुठं पडलाय तेव्हा? तिकडं पुढं पडला पाहिजे. पाक देवळं दिसलं पाहिजे ते वरचं सगळं. त्याला मोठा बल आणायला लागणार त्याला, एक 50 वॅटचा. तेव्हा ते उजेड पडलं. आज काही लगीन आहे का कोणाचं? हाताकडे इकडे वाजवायला लागले. हो कशा वाजव. हा, काय मस्त दिसते ना फाताकडे. बघ की लगीन आहे ग. मी येता येता बी चाललेली तिथं मराठी शाळेपेक्षा आहे. कोणाचं तर लगीन आहे तिथं. मस्त वाटते बघायला, लय भारी वाटते बघा. आहे का? काय काय लोकांचं काय बघ, स्वतःच बघ. स्वतःच काय बघू? हा सांग की. लोकांच बघायचं, तेवढीच मजा. कुठली? मीच लावल्या बोळातली लाईट. आता जेवतो मी. चला मित्रांनो, तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.